नमस्कार. बदलापुरातील नराधमाला फाशीच होणार. बदलापुरात शाळेत 4 वर्षीय 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते. ही कल्पना मला आहे. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत. या क्रूरकर्म्याला फाशीच होणार. या घटनेमध्ये 2 तासात आरोपीला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको, रेल रोको सारखी आंदोलनं त्या ठिकाणी सुरू झाली आहेत. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर आहे. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासासंदर्भात दिल्या आहेत. या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा. तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे. बदलापूर या ठिकाणी 2 शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुरड्यांवरती, चिमुकल्या मुलींवरती स्वच्छता रक्षक म्हणून काम करणाऱ्या नराधमांनी अतिप्रसंग केलेला आहे आणि त्यामुळे वातावरण खूप संतप्त झालेलं आहे आणि पालकांचं आणि जनतेचे तर संतप्त होणंही मी समजू शकते, कारण मी स्वतः एक पालक आहे आणि एक आई देखील आहे. इथे मला सांगावं असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणखी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लॉंग टर्ममध्ये काय काय आपण मुलींच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलली हे सांगितलेलं आहे. हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालावा अशा पद्धतीने भूमिका जशी घेतली आहे, तसं या नराधमांना कुठल्याही पद्धतीने सूट मिळणार नाही. त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई होईल असं आश्वासनही एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे. माझी अनेक वर्षांपासूनची एक सूचना आहे की पेरेंट टीचर्स असोसिएशन जे आहेत त्यांच्या नियमित बैठका घेऊन ज्या शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षाविषयक त्रुटी असतील त्याचा आढावा शिक्षण संचालकांनी जिल्हानिहाय घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या तक्रारींच्याकडे जे दुर्लक्ष होतं काही वेळेला शिक्षण विभाग आणि पोलीस विभागाचं एकत्रितपणाने, त्याच्यावरती कारवाई जर का तिथल्या तिथे झाली तर अशा घटनांना आळा बसू शकेल असं मला वाटतं. जे बदलापूरमध्ये जे शाळेमध्ये झालं, मला असं वाटते की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहेत त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे. आणि आमचे गृहमंत्री सक्षम आहेत, पण असे बुद्धीचे जे लोक आहे, असे राक्षस विचाराचे जे लोक आहेत त्यांना आता कायद्याचा काही भीती राहिली नाही. तर त्याकरिता आमची सरकार आणि आपले गृहमंत्री साहेबांना मी विनंती करते की असे बुद्धीचे लोकांना, असे विचारधाराचे लोकांना की लहान मुलांना, लहान बाळांना सुद्धा ते सोडत नाहीये. कालचंच आहे, काल रक्षाबंधन झाली, मी स्वतः पोस्ट केलं की सगळे भावांनी ज्या हातावर आम्ही राखी बांधतोय त्या हातांनी महिलांची आपण रक्षा केली पाहिजे, नाही की त्या महिलांवर आपण अत्याचार केला पाहिजे. मला नाही वाटते, मनाला खूप वेदना होतात आहे, कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात तर मला असं वाटते कायदा असा बनला पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे. एवढी विनंती मी नक्की करेन, कारण खूप वेदना होता एक महिला म्हणून, एक आई म्हणून. बदलापूरच्या एका शाळेमध्ये 2 अत्यंत लहान मुलींवर जे अत्याचार झाले ते अत्यंत घृणास्पद आहे, क्लेशदायक आहे, संतापजनक आहे. आणि हे झाल्यावर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा नागरिक उद्रेक देखील आपण पाहतोय. परंतु शासनाच्या वतीने मी सांगू इच्छिते की कोणालाही यातून क्षमा केली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवायची. उपमुख्यमंत्री असतील, केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी सर्व
जे पुण्यातले जे शाळेसंबंधी जे अधिकारी आहेत ते सगळे तिकडे दाखल झालेले आहेत आणि कोणालाही क्षमा केली जाणार नाही. मग ती शाळेचं प्रशासन असो, ते शिक्षक असो, तो अत्याचार करणारा असो, आणि ज्या पोलिसांनी कंप्लेंट घेण्यामध्ये दिरंगाई केली आहे कोणालाच सोडले जाणार नाही. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये, कारण या 2 लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कुठेही कोणाची बदनामी होणार नाही. आणि परंतु त्यामध्ये की कोणालाही जे दोषी आढळतील या सगळ्या तपासामध्ये कोणालाही सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कडक अशी शिक्षा बजावली पाहिजे. एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे.